नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय 29.2 पाहत आहोत. प्रश्न पहिला दिला आपल्याला, एका व्यापाऱ्याने 25 रुपये डझन या भावाने 25 डझन संत्री विकत घेतली. ती सर्व संत्री त्याने 32 रुपये डझन या भावाने विकली तर त्याला किती टक्के नफा झाला? ओके, बघा किंमत दिली त्यांनी पहिल्यांदा आपल्याला, किंमत आणि डझनमध्ये बघा 25 रुपये डझन या भावाने घेतली 25 डझन केळी. ओके, तर याचे पैसे वाले तुमचे 25 625 रुपये. ओके, त्याच्यानंतर 32 रुपये डझन, 32 रुपये डझननं 25 डझन केळी विकली आहे. बघा 32 रुपयानं 25 डझनचे पैसे बघा, 25 दोन्ही 50 ला 0 हातचे आले 5, 25 त्रिक 75 आणि 5 हे झाले 80 रुपये. ओके, तर हे झाले 800 रुपये. ओके, तर बघा तुम्ही घेतली होती 25 रुपयाच्या भावानं 25 डझनची, तेव्हा 625 रुपये लागले आणि 32 रुपये डझननं 25 डझन केळी विकल्यावर पैसे आले 800 रुपये. तर तुम्हाला नफा झाला. याच्यामध्ये नफा काढण्यासाठी 800 वजा 625 करा, तर नफा तुम्हाला झालेला आहे बघा 175 रुपयाचा. ओके, बघा 800मधून 625 वजा करून बघू आपण. 7 9 10, 10मधून 5 गेले 5, 9मधून 2 गेले 7 आणि हे 175 रुपयाचा नफा. नफा तुम्हाला टक्केवारीमध्ये पण काढायचा बरं याच्यामध्ये. तर झालेला नफा 175 वर राहील, खाली लागलेला टोटल खर्च आहे तुमचा 625 आणि गुणाकारामध्ये 100. ओके, चला ह्या दोघांना 25 भाग देऊ. 25 दोन्ही 50 उरले 12, 25 5 125, 25 4 100, उरलेला भाग खाली घेऊ. इथं उरले 175, खाली उरले 25, गुणाकारामध्ये 4. 25च्या पाडामध्ये बघा 25 7 175 आणि 7 आणि 4चा गुणाकार हे येतो 28%. ओके, तर तुम्हाला नफा झाला याच्यामध्ये 28%. पर्याय बघू आपण. पर्याय क्रमांक 3 28 उत्तर दिले आपल्याला. प्रश्न क्रमांक 2 दिला आहे, एका दुकानदाराने 200 डझन या दराने बघा किंमत दिली तुम्हाला 200 रुपये किंमत आहे. किमतीने बघा डझनमध्ये किती डझन घेतल्या? 50 डझन. ओके, 200 रुपये डझन या दराने 50 डझन वह्या घेतल्या. त्या सर्व वह्या 225 रुपये दराने विकल्या तर शेकडा नफा किती झाला? बघा विक्री किंमत होती 225 रुपये डझन, तर 50 डझनची किती येतील? बघा जेव्हा 200 रुपये किंमत होती तेव्हा 50 डझन घेतले, तेव्हा याचे पैसे झाले 5 दोन्ही 10 आणि हे 1 2 3 0 गुणाकार करा, हे 10,000 येतील बरं का. तुम्हाला 10,000 रुपये खर्च लागला. आता गुणाकार करू, 0ला 0 देऊन टाकू. 5 5 25ला 5 हातचे आले 2, 5 दोन्ही 10 आणि 2, 12ला 2 हातचा 1, 5 दोन्ही 10 आणि 1 11. तुम्हाला सर्व वह्या विकून आलेले पैसे आहेत 11,250. तर तुम्हाला याच्यामध्ये नफा झाला आहे. नफा काढायचा असेल तर 11,250 वजा 10,000, चला वजाबाकी करायची 0 5 2 1, तर 1,250 रुपये तुमचा नफा झाला बरं का. तुम्हाला नफा टक्केवारीत काढायचा आहे तर झालेला नफा 1250 अकाउंटमध्ये तुम्ही गुंतवलेली गुंतवणूक आहे 10,000 रुपये. गुणाकारामध्ये 100, 2 आणि 2 शून्य कट होतील. त्याच्यानंतर इथला 1 शून्य आणि इथला 1 शून्य कट होतील. राहिलं तुमच्याकडे 125. 125ला जर 10ने भाग दिला तर हे येतं तुमचं 12.5%. ओके, तर बघू आपण पर्यायामध्ये 12.5%. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल आपलं. प्रश्न क्रमांक 3 दिला आहे, 40 वस्तूंची खरेदी 30 वस्तूंच्या विक्री एवढी आहे, तर या व्यवहारात रिकामी जागा नफा तोटा सगळे नफाचेच आहेत बरं का आपले. तर बघा एक वस्तूची खरेदी किंमत ही आहे x रुपये. ओके, एका वस्तूची खरेदी किंमत x रुपये आहे. तर त्याच्याप्रमाणे आपल्याला असं लिहिता येतं 40 वस्तूची खरेदी बरोबर 30 वस्तूची विक्री किंमत. ओके, आता एका वस्तूची खरेदी x रुपये आहे, तर 40 गुणिले x करा, ही तुमची 40 वस्तूची खरेदी झाली बरं का. एका वस्तूची खरेदी x होती, तर 40 वस्तूला जर x न गुणलं तर ही 40 वस्तूची खरेदी बरोबर 30 वस्तूची विक्री. ओके, आता इथं हे 40 आणि x असंच ठेवून द्या, ह्या 30ला खाली पाठवून द्या. इकडे राहील तुमचं एका वस्तूची विक्री, एक वस्तूची विक्री किंमत. ओके, 0 0 कट होते.
राहिलं तुमच्याकडं 4x/3 ही तुमची एका वस्तूची विक्री किंमत आहे. एका वस्तूची ही आहे विक्री किंमत. ओके, तर एका वस्तूची खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत पण तुमच्याकडे आहे. तर याच्यावरून आपल्याला ठरवता येतं की नफा झालाय का तोटा झालाय. ओके, तर ही जी किंमत आहे 4/3 ही किंमत जर आपण पॉईंटमध्ये काढली, 4/3ला जर डिवाइड केलं तर 1 पॉईंट समथिंग म्हणजे 1च्या पुढे यायले बरं का. म्हणजे विक्री किंमत ही काय आहे तुमचं 1 टाइम x आहे. 1 टाइम x पेक्षा विक्री किंमत कशी तुमची जास्त झालेली आहे. याचं उत्तर 1 पॉईंट जास्त येणार थोडंफार, म्हणून तुमचा नफा झालेला आहे. तर नफा काढायचा आहे आपल्याला, तर विक्री किंमत जी विक्री किंमत आहे त्याच्यामधून खरेदी किंमत वजा करतात. विक्री किंमत आहे तुमची 4x/3 वजा खरेदी किंमत आहे तुमची 1x रुपये. ओके, याला तिरकस गुणाकार सोडू आपण. हे 3 तुमचा इथं जाईल म्हणजे 4x वजा 3x/3. तर हे यायला तुमचं x/3. 4 मधून 3 गेलं, 1 टाइम x राहिलं आणि खाली 3 राहिले. हा तुमचा नफा झाला बरं का. हा काय आहे नफा आहे. तर तुम्हाला झालेला नफा टक्केवारीत विचारला आहे. तर हा जो नफा आहे तो वर लिहायचा आपल्याला. त्याच्या खाली आपल्याला खरेदी किंमत टाकायची. खरेदी किंमत आहे आपली x रुपये आणि गुणाकारामध्ये 100 रुपये लिहायचे. ओके, तर बघा x/3 हा जो x आहे तो तुमचा इथं येऊ शकतो. इंटूमध्ये 100, x कॅन्सल, राहिलं तुमच्याकडं 100/3. तर शेवटचं उत्तर आहे तुमच्याकडं 100/3. ओके, तर पर्यायात बघू आपण. 100/3% नफा झाला आपला. तर पर्याय क्रमांक 1 दिले आपल्याला, 100/3% नफा होतो. प्रश्न क्रमांक 4 दिला आहे. एक वस्तू छापील किमतीवर 10% सूट देऊन विकली तरी सुद्धा दुकानदाराला 20% नफा होतो. जर सूट न देता ती विकली तर छापील किमतीच्या शेकडा किती नफा होईल. ओके, तर बघा सुरुवातीला छापील किंमत आपण नंबर मानू काहीतरी 100 रुपये आहे. ओके, सूट 10% आहे. बघा सूट जी आहे ती 10% दिली. ही 10%, 100 रुपयाच्या 10% म्हणजे किती येणार आहे, सरळ 10 रुपये सूट येणार आहे तुमची. ओके, म्हणजे वस्तूची विक्री कितीला व्हायली, वस्तूची विक्री वस्तूवर छापलेली किंमत होती 100 रुपये, त्याच्यामधून 10% सूट दिली. 10 रुपये जर वजा केले तर वस्तू 90 रुपयाला तुमची विकल्या चालली. ओके, आता पुढं काय दिले, तरीसुद्धा दुकानदाराला 20% नफा होतो. ओके, आता हा जो नफा आहे का तो कसा वाचतो, तो असतो खरेदी किमतीवर. तर आपण खरेदी किंमत घेऊया. खरेदी किंमत समजा x रुपये मानू. नफा 20% आहे. नफा तुम्हाला 20% झाला आहे. तर हा नफा खरेदीचा 20% म्हणजे 20x/100 रुपये हा तुमचा नफा आहे बरं का. ओके, आता काय म्हणते बघा, हे नफा आहे. नफा बरोबर विक्री वजा खरेदी किंमत. त्याच्यामध्ये नफा दिला आहे तुम्हाला 20x/100 बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे, x रुपये आहे. बघा हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये बघा विक्री किंमत जी आहे वस्तूची झालेली ती इथं दिली आपण. ह्याच्यामधून आपण विक्री किंमत काढली ती इथं टाकून द्या. हे 20x/100 असंच राहणार आहे. बरोबर विक्री किंमत आहे 90 वजा x. ओके, इथं आपल्याला x मिळणार आहे. x म्हणजे खरेदी किंमत. xला इकडे घेऊन या. हे 20x/100, x इकडं आलं प्लस x झालं, पलीकडे राहिलं 90. ओके, 100 एक 100 आणि 20 हे झालं 120x/100 बरोबर 90. 0 0 कट करता येतील. इथं राहिलं x बरोबर 90 गुणिले 10 आणि हे 12 तुमचं खाली जाईल. 9 आणि 10चा गुणाकार करा, 900/12. 12 भाग द्या, 12 7 84, 6 उरले, 12 पंचे 60. तर 75 रुपये तुमची x ची किंमत आली. ओके, आणि x म्हणजे काय आहे तुमची खरेदी किंमत. बघा खरेदी किंमत जी आहे ती तुमची आली 75 रुपये. आता विचारले काय तुम्हाला नफा किती झाला. ओके, तर बघा सूट न देता वस्तू विकली आहे. ओके, वस्तू सूट न देता विकली आहे म्हणजे छापील किमतीवरच वस्तू विकली आहे. बघा तर नफा जो आपल्याला काढायचा असेल तर वस्तूची छापलेली किंमत होती 100 रुपये वजा वस्तूची खरेदी किंमत आहे 75 रुपये. यांचा जर फरक बघितला तर 25 रुपये तुम्हाला नफा झाला आहे. ओके, तर हा जो 25 रुपये नफा आहे तो वस्तूच्या खरेदीच्या किती पट्टे, खरेदी किती आहे, खरेदी तुमची 75 रुपये गुणिले 100 ही तुम्हाला टक्केवारी काढायची. ओके, 25 एक 25, 25 त्रिक 75, वर उरले तुमच्याकडे 100 आणि खाली उरले 3. तर बघू पर्याय आहे यामध्ये तुम्हाला 33/1/3 असं करून दिले बरं हे. तर याला आपल्याला असं करता येईल, हे 100ला 3 डिवाइड करा, 3 त्रिक 9 उरला 1, 0 खाली घ्या, 3 त्रिक 9 उरला 1. हे 33 पहिले लिहायचे. हे जो बाकी 1 आहे तो वर लिहा आणि हे 3 खाली लिहा. हे झालं तुमचं 33/1/3%. ओके, तर पर्यायात बघू आपण. पर्याय क्रमांक 3 उत्तर दिले आपल्याला.